ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। जयसिंगपुरात लॉजिंग व्यवसायाला अच्छे दिन, वेश्या व्यवसायात व्हाईट कॉलर व्यक्ती सक्रिय। जयसिंगपूर शहर स्मार्ट सिटी तसेच औद्योगिक शहर म्हणून नावारूपास येत आहे। या ठिकाणी तंबाखूची बाजारपेठ असून सांगली व कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेले हे शहर आहे। यामुळे या ठिकाणी कामानिमित्त बाहेर गावाहून येणाऱ्या प्रवाशांची संख्याही बऱ्यापैकी आहे। यामुळे शहरात व शहर परिसरातील महामार्गावर लॉजिंगची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे। या ठिकाणी प्रवाशांच्या बरोबर वेश्या व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची चर्चाही शहरामध्ये ऐकायला मिळते। यामुळे लॉज व्यावसायिकांना अच्छे दिन आल्याची चर्चाही क्रांती चौकात आहे। जयसिंगपूर शहर परिसरामध्ये औद्योगिक वसाहत असल्यामुळे तसेच तंबाखूची बाजारपेठ या ठिकाणी असल्यामुळे कर्नाटक, गोवा, मुंबई, पुणे या ठिकाणून येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असून त्यांच्या राहण्याची सोयीसाठी मोठ्या प्रमाणात शहर व शहर परिसरातील महामार्गावर लॉजिंगची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे। त्याचबरोबर अनेक लॉजमध्ये वेश्या व्यवसाय असल्याची चर्चाही शहरामध्ये ऐकायला मिळत आहे। व्यवसायासाठी शहरातील अनेक व्हाईट कॉलर व्यक्ती सक्रिय असल्याचं समजतं। गिराईकांच्या मागणीनुसार असे व्हाईट कॉलर व्यक्ती वेश्या पुरवत असतात। यामध्ये मोठ्या प्रमाणात कमिशन हे व्हाईट कॉलर व्यक्तींना मिळत असल्याची चर्चा आहे। या व्यवसायातून अनेक लॉज व्यावसायिक तसेच व्हाईट कॉलर व्यक्ती मालामाल झाल्याची चर्चाही शहरामध्ये आहे। अशा बेकायदेशीर वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या लॉजची तपासणी करून पोलिसांकडून होणं आवश्यक असतानाही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात असल्याची चर्चा येथे सुरू आहे। पूर्वी शहरामध्ये एखादे दुसरे लॉज होतं, मात्र मोठ्या प्रमाणात लॉजची संख्या का वाढली हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय। एकंदरीत पोलीस प्रशासनाने बेकायदेशीर वेश्या व्यवसायाला आळा घालणं गरजेचं बनलं असल्याचं जयसिंगपूर येथील नागरिकांमधून बोललं जात आहे। महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण, जयसिंगपूर।